निफाड तालुक्यातील व्यापाऱ्यांचा मका चांदवडच्या हिवरखेडे येथील खरेदी केंद्रावर आमदार डॉक्टर राहुलदादा आहेर यांनी उठवला विधानसभेत लक्षवेधीच्या रूपाने आवाज। चांदवडच्या हिवरखेडे येथील मका खरेदी केंद्रावर निफाड तालुक्यातील युवान फार्मर प्रोड्युसर कंपनीची मका शेतकऱ्यांनी पकडली असता या ठिकाणी प्रहारचे गणेश निंबाळकर यांनी शेतकऱ्यांसह चांदवड तालुक्यातील तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांसमोरच सदर ट्रॅक्टरवर चढून त्यातील मक्याच्या खाली ट्रॅक्टरमध्ये सरकारी बारदान असल्याचे बघितले असता सदरचे बारदान मिळून आले होते। याच घटनेचे गांभीर्य चांदवड तालुक्याचे आमदार डॉक्टर राहुलदादा आहेर यांनी घेतले व संपूर्ण माहिती घेऊन त्यावर विधानसभेत आज लक्षवेधीच्या रूपाने आवाज उठवला। त्यामुळे सदर ग्रीन रिव्हॉल्युशन व युवान फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्यावर नक्कीच गुन्हे दाखल होऊन शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी चर्चाच आता तालुक्यात होत आहे। लक्षवेधी क्रमांक 4। मुळात तर साहेब ही लक्षवेधी मका खरेदीच्या शासकीय हमीभावाने जी मका खरेदी आपण राज्यभर राबवतो आणि त्याच्यामध्ये झालेल्या ह्या कथित पूर्ण गैरव्यवहाराची मुळात ही तर पणन विभागाकडे जायला पाहिजे, पण तरीही मला वाटतं माननीय भुजबळ साहेब ज्येष्ठ मंत्री आहेत, त्यांच्या अन्न नागरी पुरवठा विभाग हा पण त्याच्यातला एक भाग आहे। साहेब या 15 तारखेला माझ्या चांदवड तालुक्यामध्ये हिवरखेडे ह्या मका खरेदी केंद्रावर बाहेरच्या तालुक्यामधनं जवळजवळ 5 ट्रॅक्टर ट्रॉल्या हा मका आला आणि त्या मक्याबरोबर शेतकरी नसून फक्त ते ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन येणारे जे काही तिथले वाहन चालक होते ते होते। आणि ह्याच ट्रॉलीमध्ये आश्चर्याची बाब म्हणजे शासनाने मका खरेदी करण्यासाठी जे काही बारदान म्हणजे ज्या गोण्या पुरवल्या जातात या गोण्या मोठ्या प्रमाणामध्ये आढळून आल्या। स्थानिक शेतकऱ्यांनी आणि तिथल्या सामाजिक संघटनांनी जेव्हा तिथं विरोध केला आणि त्यांना जाब विचारला तेव्हा खरेदी केंद्रावरनं सांगण्यात आलं की त्या संबंधित शेतकऱ्यांनी हे स्वतःचा मका हा दुसऱ्या एका गोडाऊनमध्ये तिथं वाळण्यासाठी ठेवला होता। आता मुळात ज्या शेतकऱ्याचा हा कथित मका सांगितला जातो त्याचं गाव ह्या मका खरेदी केंद्रापासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आहे आणि हे गोडाऊन जिथून हा मका आला हे गोडाऊन 20 किलोमीटर अंतरावर आहे। आता कुठला शेतकरी असा दुसऱ्या तालुक्यामध्ये तिथल्या गोडाऊनमध्ये आपला शेतमाल हा सुकण्यासाठी ठेवेल आणि त्याचबरोबर या दुसऱ्या तालुक्याचं हे जे गोडाऊन आहे हे युवान फार्मा प्रोड्युसर कंपनी म्हणून आणि ही ग्रीन रिव्होल्युशन कंपनी जी ही मका खरेदी करते आहे यांच्यामधनं सातत्याने हा मका हा शेतकऱ्यांचा नसून या मका खरेदीदार जे व्यापारी असतात किंवा यांचा आहे हा खास करून आरोप इथल्या शेतकऱ्याचा आहे। स्थानिक शेतकरी अनेक वेळा त्या मका खरेदी केंद्रावर गेलेले असताना त्यांना आरेरावी झाली, त्यांना इथं तुमच्या तालुक्यातला मका खरेदी होणार नाही, निफाड तालुक्याचा आहे, लवकर जर बाकीच्या पण घ्यायच्या मी पॉइंटेड 2-3च प्रश्न विचारणार आहे साहेब आणि हा काय माझ्या मतदारसंघापुरतीचा विषय नाहीये, हा पूर्ण राज्यामध्ये हा विषय आहे। याच्यामध्ये हा मका व्यापाऱ्यांचा मका मोठ्या प्रमाणामध्ये मका खरेदी केंद्रांवर हा खरेदी होतो। बिचारा शेतकरी आज मका बाजारामध्ये 1400 रुपयांनी विकला जातो आणि शासनाच्या हमी भावाने 2400 रुपयांनी घेतो आपण। या लालसेपोटी बिचारा शेतकरी व्यापारी त्याच्या नावावर मका विकतात आणि त्या शेतकऱ्याला फक्त काहीतरी तोडकी रक्कम देऊन 50-100 रुपये पर क्विंटल देऊन त्याचा वापर त्याच्या सातबाऱ्याचा करता। माजी मंत्री महोदयांना ही विनंती आहे, या सदर प्रकरणी ते 5ही ट्रॅक्टर जप्त झालेत, मक्याच्या गोण्या सर्व जप्त झाल्यात, सन्माननीय तहसीलदारांनी तिथं पंचनामे केलेत, मी स्वतः कलेक्टर महोदयांना भेटलो, तिथल्या डीएमओंना भेटलो, तिथल्या सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केली असताना ही सर्व एकमेकांची मिलीभगत वाटती आहे। मला वाटतं आपण सर्वप्रथम यांना आपण लायसन्स त्यांचं तिथं सस्पेंड केलेलंच आहे, पण त्याच्याही पुढे जाऊन या संबंधित सर्व अधिकारी असतील किंवा हे जे ग्रीन रिव्होल्युशन आणि युवन फार्मा प्रोड्युसर कंपनी आहे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून आपण चौकशी करणार का? चला मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे हे मका खरेदीच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारने आपल्याला सुरुवातीला
60,000 क्विंटलचं जे आहे लक्ष दिलं होतं. पण मका खूप असल्यामुळे आपण परत केंद्र सरकारकडे गेलो आणि त्यांनी आपल्याला 5 लाख क्विंटल जे आहे वाढीव आणखीन परवानगी दिली. म्हणजे 11,60,000 क्विंटल. आतापर्यंत खरेदी 7,49,000 क्विंटल झालेली आहे. देय रक्कम जी आहे 179 कोटी रुपये. त्यातले 115 कोटी रुपये आपण वितरित सुद्धा केलेले आहे. आता या बाबतीमध्ये ज्या वेळेला मी तो विचार केला आणि सन्माननीय सदस्य सांगतायत, खरं म्हणजे बारदाण्यांचा तुटवडा नाही, कारण बारदानं तिथे होतीच, पण त्याच्या एका ट्रॅक्टरमध्ये थोडक्यात म्हणजे लपवल्यासारखीच होती. दुसरीकडचा माल येत होता. हे अशा अनेक गोष्टी ज्या आहेत आणि तिथे नंतर जे तहसीलदार वगैरे गेले आणि त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये बरंचसं तथ्य जे आहे आढळून आलेलं आहे आणि त्यामुळे जे आहे एकूणच जे आहे त्याच्यामध्ये संदेह निर्माण होणार अशा प्रकारच्या या सगळ्या गोष्टी आहेत. याला अर्थात ही सगळी जबाबदारी जी आहे जिल्हा पणन अधिकारी नाशिक जे आहे त्यांची ही सगळी जबाबदारी आहे की त्यांना आपण उद्दिष्ट दिलं, त्यांना आपण बारदानं दिली, त्यांना सगळ्या गोष्टी दिल्यानंतर ह्या तक्रारी यायलाच नको आहे, पण तरीसुद्धा अशा तक्रारी येत आहेत. याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरत आहे. म्हणून हे जे जिल्हा पणन अधिकारी आहेत नाशिक यांना त्वरित निलंबित करण्यात येईल आणि उच्च अधिकाऱ्यांतर्फे संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून जे दोषी आहेत त्यांच्यावर फौजदारी करण्यात येईल. उत्तर दिलेलं आहे. एकच छोटा प्रश्न आहे, काय आहे साहेब याच्यामध्ये सर्वात महत्वाचं की 100 रुपये क्विंटलच्या लालसेपोटी बिचारा शेतकरी ह्या व्यापाऱ्यांचा बळी पडतो. आपण जर कुठे फौजदारी गुन्हे जर दाखल केले या संबंधित नाही अधिकारी नाही या संबंधित जे काही एजन्सीज ज्या खरेदी करतात यांच्यावर, तर उद्या चालून 4 शेतकऱ्यांना धीर येईल आणि ते पुढे येतील तक्रारी करायला. आज शेतकऱ्यांच्या मनामध्ये भावना आहे की आपण तक्रारी करून काहीच होत नाही आणि मग त्यांच्यावर वरतून काहीतरी प्रेशर येतं, त्यांच्या अकाउंट्समध्ये पैसा जो येतो या खरेदीचा हा त्यांना काढून परत त्या व्यापाऱ्याला द्यावा लागतो. तर याच्यामध्ये फौजदारी गुन्हे होतील का, एवढी माझी विनंती. या प्रकरणामध्ये गैरव्यवहारामध्ये गुंतलेली ज्या संस्था अथवा व्यक्ती असतील त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील.